नमस्कार, मी कल्याणी. तुम्ही पाहता स्पीड न्यूज लाईव्ह 24 आयडियल पर्सनॅलिटी या शो मध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपल्यासोबत आरजी अँड अँकर नेहारिका देशपांडे आहे. आता पहिला आपण तिचं आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करूया. नेहारिका, आपलं स्वागत आहे. थँक्यू सो मच कल्याणी. मलाही खूप आनंद होतोय आज तुझ्यासोबत या शो मध्ये येऊन. आय एम रिअली हॅपी. आता नेहारिका बद्दल सांगायचं झालं तर ती कोल्हापूरची यंगेस्ट आरजे आहे. वयाच्या 18व्या वर्षी ती आरजे बनली आणि एज्युकेशन करत करत ती आरजेइंग पण हँडल करत होती. पण आता एज्युकेशनमुळे तिला थोडं आरजेइंग सोडावं लागलं. पण सध्या ती आता अँकर आहे. आता तिचा प्रवास आपण जाणून घेऊया. आता तू मला पहिल्यांदा सांग की तू अँकरिंग आणि एज्युकेशन अँड आरजेइंग सगळं ऍट अ टाइम कसं हँडल केलंस? मी असं म्हणणार नाही की इझिली होऊन गेलं, कारण तसं ते नव्हतंच. डेफिनेटली डिफिकल्ट गेलं मला. इनफॅक्ट एक दिवशी असं झालं की एक इम्पॉर्टंट मीटिंग होती, त्यामुळे मी एकटीच आरजे होते स्टेशनमध्ये, कारण माझे एक्झाम्स होते, त्यामुळे मी तिकडे जाऊ नाही शकले. आणि म्हणजे लिटरली पूर्ण स्टेशनची जबाबदारी प्रोग्रामिंगची त्या दिवशी माझ्यावरती होती. आणि ऍट द सेम टाइम माझी फायनल इयरची वायवा पण होती. बॅचलर ऑफ जर्नलिझम करत होते मी तेव्हा, त्याची फायनल इयरची वायवा. अशा वेळी म्हणजे इतक्या गोष्टी होत्या. मी 5:30ला उठले सकाळी, त्यानंतर मी ऑफिसला गेले, सगळं तिथले शोध सगळं मॅनेज केलं, आणि त्यानंतर 30 किलोमीटर्स कॉलेजला गेले माझ्या. तिकडनं ते करून आले, आणि त्याच दिवशी संध्याकाळी माझी जातनीसची एक एक्झाम पण होती. अरे बापरे. सो म्हणजे तो दिवस खूप भारी होता. मी म्हणेन खूप थ्रिल होतं. आणि तो दिवस मला स्पेसिफिकली आठवतो, याचं आणखी एक कारण आहे की त्या दिवसानंतर मला असं वाटतं की मी खऱ्या अर्थाने लेव्हल अप झाले. नक्कीच. कारण त्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता मला समजलं की मी काय करू शकते. आपण तू सकाळी पहाटे वगैरे उठलीस, आर्जिंग हँडल केलं, त्याच्यानंतर कॉलेजला गेलीस आणि त्याच्यानंतर तू एक्झाम्स पण दिल्यास. पण तुला स्टडीला केव्हा टाइम भेटला? एक्झामच्या आदल्या दिवशी. तुझा स्टडी कम्प्लीट झाला होता? हो, झाला होता. पण असं टेन्शन नव्हतं की आता मी आर्जिंग करते, तुझ्या डोक्यात टेन्शन आहे की हा बाबा आता माझी स्टडी पण इम्पॉर्टंट आहे, संध्याकाळी एक्झाम आहे, मी सगळं कसं हँडल करेल? थोडंसं टाइम मॅनेजमेंट, कारण मला माहिती असायचं, मला आदल्या दिवशी माहिती असायचं उद्या हे शेड्यूल राहणार आहे. त्यामुळे मी जर आयत्या वेळी गोष्टी ठेवल्या तर ऑब्व्हियसली खूप वाट लागली. मल्टीटास्क कर. आता मल्टीटास्किंग शिकली आहेस म्हणजे ऍट अ टाइम सगळ्या गोष्टी तू हँडल करू शकतेस. पण निहारिका, मला सांग की आरजे बनण्यासाठी इम्पॉर्टंट गोष्टी काय लागतात? सो कल्याणी, मला असं वाटतं की आर्जिंग साठी 2 खूप प्रॉमिनंट गोष्टी आहेत ज्या महत्वाच्या आहेत. म्हणजे ह्या राऊंड पण आणखी गोष्टी आहेत, पण ह्या 2 इम्पॉर्टंट आहेत: कॉन्टेंट आणि मल्टीटास्किंग. आता कसं आहे की मी एज्युकेशन घेत आर्जिंग केलं, त्यामुळे मल्टीटास्किंग करावं लागलंच. पण जे फुल फ्लेज आर्जिंग करतात त्यांनाही मल्टीटास्किंग करावं लागतंच. म्हणजे लोकांना असं वाटतं की आले, बोलले आणि निघून गेले. असं होत नाही, असं अजिबात होत नाही. आणि लोकांना एक गैरसमज पण असतो की तो लाईव्ह शो असतो. लोकांना काय वाटतं की रेकॉर्ड केला आणि शो घेतायत, पण असं नसतं. तो लाईव्ह शो असतो, हे पण सांग लोकांना तू. येस, डेफिनेटली. म्हणजे अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंदाच्या काही भागात डिसिजन घ्यावा लागतो आणि तो इम्प्लिमेंट पण करावा लागतो. बरोबर. म्हणजे कोल्हापूरमध्ये आता सपोज काहीतरी न्यूज आली आहे किंवा देशाची न्यूज आहे, लगेच आपण बोलायचं, लगेच झटकन सगळ्या गोष्टी करायच्या आणि ती लाईव्ह सोडायची. येस, डेफिनेटली हे करावंच लागतं. आता ओव्हरऑल सपोज जर आता कोणत्या मुलग्याला किंवा मुलगीला या फील्डमध्ये यायचं असेल तर तू त्यांना काय मेसेज देशील? म्हणजे ओव्हरऑल आरजेइंगचा प्रवास कसा आहे? आरजे बनण्यासाठी त्यांना काय क्रायटेरिया लागतो? म्हणजे रिक्वायरमेंट्स काय असतात नेमक्या? रिक्वायरमेंट म्हणण्यापेक्षाही मी हे सांगेन की जर तुम्हाला आरजे व्हायचंय, बी ऑनेस्ट विथ युअरसेल्फ. म्हणजे काहीही दाखवायला जायचं नाही. कारण मी जेव्हा या फील्डमध्ये याचा विचार केला त्यावेळी अनेक लोकांनी मला सांगितलं, तुला मीडियामध्ये जायचं का? बापरे, तुला बारीक झालं पाहिजे. बापरे, तुला ह्यावरती काम केलं पाहिजे, तुझे हेअर नीट ठेवले पाहिजे. नो, मला म्हणजे मी जेव्हा ऍक्च्युअली काम करायला लागले तेव्हा माझ्या ही गोष्ट लक्षात आली की तुम्ही जितकं ऑनेस्ट आहे, तुम्ही जितकं हार्ड वर्किंग आहे, कॉन्टेंट बोलता है असं जे म्हणतात ते खूप इम्पॉर्टंट आहे. कॉन्टेंट प्लस टॅलेंट. येस, ऑब्व्हियसली बरोबर आहे तुझं. तर त्या ह्यानीच म्हणजे अगदी आपलं हार्डवर्क पाहिजे, भरपूर काम करत राहायचं, अगदी जे मिळेल ते स्टार्टिंगला. म्हणजे विचार करायचं नाही की इव्हेंट्स आहेत तर स्टार्ट करायचं, बोलायला स्टार्ट करायचं लोकांशी. आपण पब्लिकली किती अपिलिंग वेनी बोलू शकतो
हे करत 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 आपोआप ह्या गोष्टी होत जातात. ऍज आय नो नेहा यू ऍक्च्युली ब्युटिफुल अँड गॉर्जियस. प्लस Thank you. तुझी जी फ्लुएन्सी आहे बोलण्याची ती आर्जिंग मध्ये खूप चांगली आहे, कारण की रेडिओ शोज मी सुद्धा ऐकत होते जेव्हा तू आर्जिंग करत होतीस. आणि त्याच्या आधी तू 6 मंथचं वर्कशॉप सुद्धा केलंस, मग त्यातूनच तुझी जर्नी सुरू झाली का? ऍक्च्युली तोच वर्कशॉप होता की जो 15 दिवसांचा वर्कशॉप होता. त्यावेळी मला समजलं की आर्जिंग असं काहीतरी असतं, इट्स अ थिंग. म्हणजे हे तेव्हा समजलं. नाहीतर त्याआधी जसं इतरांना वाटतं की हा बोलतात निघून जातात एवढंच असतं आर्जिंग, असं वाटायचं. सो तिथं ओळख झाली आणि नंतर प्रेम झालं. आर्जिंग सोबत प्रेम झालं. येस येस ऑफकोर्स. आणि 150 मधून 7 जण तुम्ही निवडले गेला होता, बरोबर आहे ना? बरोबर आहे. आणि 7 जणांमध्ये फायनली तू आरजे झालीस. खूप चांगली Yes. गोष्ट आहे. आणि एक कोल्हापूरची यंगेस्ट आरजे आपल्याला भेटली. इतकी इझी नव्हती ती जर्नी. अच्छा. त्यानंतर आय वॉज वर्किंग फॉर 2.5 years. हे कोणालाच माहित नाहीये. हा. 1.5 year. ओके. सो त्यानंतर मी इव्हेंट्स केला. ऍक्च्युली त्यानंतर मी इंटरव्ह्यू दिला होता अर्जंटसाठी, बट आय वॉज रिजेक्टेड. त्यानंतर 1.5 वर्ष कन्सिस्टंटली मी इव्हेंट्स करत राहिले. मी व्हॉइस ओव्हर्स केले. मी एका शॉपसाठी ब्लॉगिंग करत होते. मी टीचिंग सुद्धा करत होते त्या दरम्यान. सच मल्टीटास्कर आय मस्ट से. आणि त्यानंतर म्हणजे त्या 1.5 वर्षामध्ये म्हणजे मी जे काय स्वतःला बनवलं, त्यानंतर मी पुन्हा इंटरव्ह्यू दिला आणि मग मी आरजे झाले. ओके, म्हणजे रिजेक्शन पण तू फेस केलं? Yes, 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 असं नाहीये की definitely. आता डिरेक्टली वर्कशॉप दिली आणि आरजे झालीचं असं नाही, नाहीये. असं कधीच होत नाही. म्हणजे 2 to 3 years ते माझं ड्रीम होतं. ओके. मी त्यासाठी खूप कष्ट घेतले आणि तेव्हा कुठे एका इंटरव्ह्यू मध्ये मी सिलेक्ट झाले. ओके, म्हणजे मिरची FM मध्ये तू सिलेक्ट झालीस. मग तुझा बरोबर. जॉनर नेमका काय होता? काय करायचीस तिथे तू? माझा शो इट वॉज सो मच फन. त्याचं नाव मिरची हँगआउट होतं. त्यावेळी मी जो शो करायचे दुपारी 2 ते 5 तो शो असायचा आणि फुल ऑन यंगस्टर्सचा तो शो होता. म्हणजे आता कॉलेज कॅम्पसमध्ये काय सुरू आहे आणि म्हणजे त्यांच्या लाईफ मध्ये काय सुरू आहे. मग रेंज आहेत तर ते टपरीवरती कसे चहा प्यायला जातील आणि काय करतील, त्यांच्या गर्लफ्रेंड सोबत असं लॉंग ड्राईव्हला कसं जातील, अशा सगळ्या खूप इंटरेस्टिंग गोष्टी माझ्या शो मध्ये म्हणजे असायच्या. एक्साइटिंग स्टोरीज होत्या. आणि Yes. तू बऱ्याच लोकांना फंडे पण दिलेस, कारण की मी तुझे शोज ऐकलेत. तू जर कोणाकडून म्हणजे कोणाला जर फंडे हवे असतील तर नक्कीच निहारिकाशी कॉन्टॅक्ट साधला पाहिजे, राईट? नक्की नक्की. त्यासाठी यू कॅन ऑलवेज टेक्स्ट मी ऑन माय इंस्टाग्राम, ज्याचं नाव आहे निहारिका 29. येस. तू कशा पद्धतीने मग आर्जिंग हँडल केलं? तुझं रेग्युलर रुटीन काय होतं? माझं रेग्युलर रुटीन असायचं की मी 11ला जायचे ऑफिसला आणि तिथून मी म्हणजे त्या दिवसात जे काही घडामोडी सुरू आहेत, म्हणजे मी पेपर्स बघायचे सगळे, मी ऑनलाईन जे काही न्यूज आहेत ते बघायचे आणि ह्या सगळ्या गोष्टी एक थोड्या थोड्या मध्ये येत राहतात. पण मेन गोष्ट असतो त्याला म्हणतात फ्लेवर, शोचा फ्लेवर. म्हणजे त्या दिवशी मी जेव्हा रोडवरून यायचे, म्हणजे मी गाडीवरून जेव्हा यायचे ऑफिसला, त्यावेळी मी खूप गोष्टी येताना ऑब्झर्व करायचे. सो त्यावरून मला समजायचं की आजचा नेमका मूड काय आहे. सो तो फ्लेवर माझ्या शो मध्ये आणायचा मी प्रयत्न करायचे. बाहेर जर मला खूप गर्दी दिसली, गडबड दिसली, किंवा जसं मी तुला म्हणाले, समजा मला असं कळलं की एक्झाम्स आहेत, तर एखादा लॅप मी कॉलेजवरती पण मारून यायचे, बघायचे कसं काय सुरू आहे आणि ते सगळं मी माझ्या शो मध्ये आणायचा प्रयत्न करायचे. यंगस्टर्सची लाईफ माझ्या शो मध्ये दाखवायचा प्रयत्न करायचा. म्हणजे यंगस्टर्सचा ओव्हरऑल जो जॉनर होता, म्हणजे एंटरटेनमेंट जॉनर तुझ्याकडे होता. आणि मीही तेच जगत होते. म्हणजे मी माझंही कॉलेज सुरू होतं त्यामुळे ते आणखी माझ्यासाठी खूप एक्साइटिंग असायचं. मी कॉलेजमधल्याही माझ्या फ्रेंड्सना विचारायचे काही गोष्टी, काय सुरू आहे, की ह्यावर तुम्हाला मत द्यायला आवडेल का, असंही खूप म्हणजे मजा यायची ते सगळं करायला. आणि मग जेव्हा तू आर्जिंग फील्ड सोडलीस, म्हणजे नका तुला सोडावी लागली कारण की एज्युकेशन पण इम्पॉर्टंट, सोडली म्हणण्यापेक्षा ब्रेक घेतला. हा तेच ना, म्हणजे सोडावीच लागली. कारण की कुठेतरी एज्युकेशनला आपण फर्स्ट प्रायोरिटी द्यायला पाहिजे, कारण की वयाच्या खूप कमी वयात तू आरजे झालीस आणि एज्युकेशन पण इम्पॉर्टंट आहे. मग तुला थोडं वाईट वाटलं का की इतका चांगला जॉब आहे, आपण आरजे आहोत, प्रसिद्ध आरजे आहोत आणि यंगेस्ट आरजे आहोत, पण असं तुला वाईट वाटलं का की उगाच सोडलं, अजून पण मी कंटिन्यू करू शकत होते? ह्या बाबतीत मला एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची आहे की आरजे तुम्ही तुमच्या जॉबमुळे नसता, तुम्ही आरजे असता म्हणून तुम्ही तो जॉब करत असता. त्यामुळे तुम्ही जॉब करत असाल नसाल, काम करत असाल नसाल, तुम्ही नेहमी आरजेच असणार आहे.
लाईक माझी ह्या आधीची इन्स्टा बायो अशी होती, वन्स अन आरजे ऑलवेज अन आरजे. बरोबर, खूप चांगला मेसेज दिलाय Yes, नक्कीच. कारण की मला असं वाटतं म्हणजे ट्रेनिंग पासूनच तू स्वतःला म्हणजे ठरवत होतेस की आता मी आरजे आहे. येस. तसं होतच ते. आता बऱ्याच सेलेब्सना पण भेटली असतील ना, कोणकोणती सेलेब्सना भेटलीस? हो, अगदी मुक्ता बर्वे, ललित प्रभाकर हे दोघं माझे फेवरेट्स आहेत इंटरव्ह्यूच्या बाबतीत. खूप कूल आहेत, खूप दंगा घातलेला आम्ही इंटरव्ह्यूच्या वेळी. आणि म्हणजे तसे सगळेच कूल आहेत. म्हणजे अमेय वाघला भेटली आहे, सई तामणकर सोबत झाला इंटरव्ह्यू, सोनाली कुलकर्णी सोबत झालेला आहे ज्युनियर. मनात कधी अशी धुकधुक वाटली का की आपण मोठ्या सेलेब्सचा इंटरव्ह्यू घेतोय आणि खूप लहान वयात घेतोय, आपल्याकडून काहीतरी चूक होऊ शकते किंवा असं काही वाटलं का? सुरुवातीला व्हायचं, म्हणजे जो पहिले माझ्या मते 3 इंटरव्ह्यूज अशी एक धाकधूक होती की म्हणजे सांगावं का कोणाला तरी दुसऱ्याला घ्यायला, इतकं सुद्धा म्हणजे धाकधूक असते. पण ती धाकधूक कमी होती आणि त्यापेक्षाही वाव मला इंटरव्ह्यू घ्यायचा चान्स मिळतोय हा आनंद जास्त होता माझ्यासाठी. त्यामुळे आय वॉज क्वाईट एक्साइटेड. खूपच छान वाटतंय, म्हणजे मला तुझा एक्सपिरियन्स जाणून घ्यायला खूप छान वाटतंय. Yes. खूप एंटरटेनमेंट जॉनर होता तुझा, त्यामुळे तुला बरेचसे सेलेब्स पण भेटले बरोबर. आणि त्यांचा तू शो घेतलास. आणि इंटरव्ह्यूला म्हणजे कुठल्या गोष्टी तू फेस केल्यास? म्हणजे फर्स्ट इंटरव्ह्यू असेल तेव्हा तुला अशी मनात कुठली भीती वाटली का की आपण इंटरव्ह्यू मध्ये म्हणजे सिलेक्ट होऊ की नाही? आणि कसा इंटरव्ह्यू दिलास? काय काय विचारलं गेलं तुला इंटरव्ह्यू मध्ये? नक्कीच ह्या प्रश्नाचं उत्तर मी तुला देणारच आहे आणि याबरोबरच इतरांनाही हा प्रश्न असतो की ज्यांना या फील्डमध्ये यायचं आहे, बरोबर, की भीती वाटत नाही का इतक्या मोठ्या सेलेब समोर आपण जातो? तर असं नसतं ते. म्हणजे आता मी तुला सांगते, जवळजवळ 1 वर्ष म्हणजे मी जेव्हा जॉईन झाले आर्जिंग साठी, त्यानंतर 1 वर्ष म्हणण्यापेक्षा 8 मंथ्स जवळजवळ माझं प्रॉपर ट्रेनिंग झालं, ज्यामध्ये इंटरव्ह्यूज घेतले जातात, सेलेब्स सोबत भेटवलं जातं, दुसरे इंटरव्ह्यू घेत असताना तुम्हाला दाखवलं जातं. सो ती जी भीती असते ना ती ऑलमोस्ट निघून जाते. त्यामुळे तुम्ही अगदी कॉन्फिडेंटली आणि यू आर ट्रेन्ड सो वेल की तुम्ही तो इंटरव्ह्यू नक्की. कॉन्फिडंट बद्दल बोलीस ना, आता बऱ्याचशा मुलींचा फक्त हाच प्रॉब्लेम आहे की त्यांना कॉन्फिडन्स नाहीये, त्यांना एक्सप्रेस करता येत नाही, पण त्यांच्याकडे तो टॅलेंट आहे आणि त्या टॅलेंट पर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी कशा पद्धतीने कॉन्फिडन्स आणायला पाहिजे, म्हणजे ती पॉझिटिव्हिटी आणि पॉझिटिव्हिटी मध्ये ते जे वाईब्स आहेत ते कसे ते आणू शकतात? कल्याणी, कसं आहे माहितीये का, आपण कसं म्हणतो की मला स्टेजवर जाऊन बोलायचंय आणि माझा कॉन्फिडन्स कमी आहे, सो मी काय करू? हे तिथून स्टार्ट होत नाही. हे कधीच तिथल्या पुरतं मर्यादित नसतं. बरोबर. तुमच्या डेली लाईफ मध्ये तुम्ही किती कॉन्फिडंट आहे इथून सुरुवात करा. नक्की. की घरात एखादा टॉपिक सुरू आहे, तुमचं त्यावरती काहीतरी मत आहे, बट तुम्हाला भीती वाटते की अरे समोर आजोबा आहेत, काका आहेत, असं जर तुम्हाला वाटत असेल, ती भीती पहिला मनातून काढली पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण बाहेर जातो. आता मी कालचंच एक्झाम्पल सांगते तुला. मी आणि माझी मैत्रीण संध्याकाळी वॉकला गेलो होतो. इथला रुईकर कॉलनीचा जो वॉकिंग ट्रॅक आहे, तर तिथं आम्ही वॉक करत होतो आणि त्यावेळी एक माणूस कंटिन्युअसली आम्हाला फॉलो करत होता. तर अशा वेळी मी 2च गोष्टी करते. एक तर सरळ विचारायचं तोंडावर, काय काका काय प्रॉब्लेम आहे, एवढं म्हटलं तरी पुरेसं असतंय. किंवा दुसरी गोष्ट, सरळ अशा वेळी व्हिडिओ कॅमेरा ऑन करावा आणि त्या माणसांवर धरावा. काय करायचंय ते तुम्ही इतक्या लोकांसमोर व्हिडिओवरती करा, म्हणजे हे सगळं जगाला कळेल तुम्ही काय आहात ते. इथून कॉन्फिडन्स सुरू होतो कल्याणी. आय थिंक हे सुरू केलं पाहिजे, म्हणजे तो तुमच्या प्रोफेशनल लाईफ मध्ये पण येईल. आणि त्यामुळेच मुली पाठीमागे राहतात, कारण की आता सपोज त्यांना काहीतरी लाईफ मध्ये बनायचंय आणि ते काहीतरी दुसरंच बनतायत, किंवा पॅरेंट्स अलाव करत नाहीये, तू घरी बस, चूल आणि मूल सांभाळ, अशा बऱ्याचशा प्रथा तर तू ऐकलीच आहेस आणि आहेत अजून या प्रथा सुरू आहेत. हो आहेत. आणि त्यामुळे त्या एक्सप्रेस करायला कुठेतरी घाबरतात. आणि सपोज जरी स्टेजवर जरी आले तरी पहिला त्यांच्या डोक्यात हाच विचार असतो की हा, मी जे बोलीन ते लोकांपर्यंत पोहोचेल की नाही, मी जे बोलीन ती लोक मला हसणार तर नाहीत, आणि मेन म्हणजे लोक हसतील किंवा आपली चेष्टा करतील याच्यामुळे ते एक्सप्रेस करत नाहीत. नक्कीच ना, स्ट्रगल्स आहेतच ग. म्हणजे कुठलीही गोष्ट स्टार्ट करायची, आता म्हणजे आपण ज्या फॅमिलीमधून आलोय, ज्या बॅकग्राऊंड मधून आलोय, कदाचित आपण थोडंसं जास्त शिकल्यावरती आपल्याला हे समजतंय की कदाचित थोड्याशा जर गोष्टी बदलल्या तर आपण काहीतरी चांगलं करू शकतो. तर अशा वेळी थोडंसं स्ट्रगल घ्यायला पाहिजे. फ्री में तो कुछ नाही मिलेगा. थोडंसं आपणही बोललं पाहिजे, थोडंसं स्ट्रगल केलं पाहिजे. आपल्यामध्ये एक सेल्फ डेव्हलपमेंट पण होणं गरजेचं आहे. आणि आपलं जर नाव होते तर आपल्या परिवाराचं सुद्धा नाव होत आहे. एक्झॅक्टली. आणि आता जसं तुझं झालंय त्यामुळे तुझ्या फॅमिलीचं सुद्धा नाव झालंय. आणि तू एक जसं म्हणते मी प्रॅक्टिकल एक्झाम्पल
आहेस तू सगळ्यांसाठी, यंग जनरेशनसाठी, की आरजे निहारिका Thank you. म्हणून Thank you. सगळ्या कॉलेजमध्ये आता प्रसिद्ध आहेस, की आरजे निहारिका म्हटल्यावर आता ती फंडेच देते. कुठल्या तरी गोष्टीचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर आरजे निहारिका. येस येस डेफिनेटली. अजूनही मेसेजेस येतात. म्हणजे ऍक्च्युली माझा पेज FB वरचं जे आरजे निहारिका पेज आहे ते अजूनही आहे. सो त्यावरती अजूनही मेसेजेस येतात, आम्ही तुझा शो मिस करतो, तू असं असं सांगितलं होतं. बापरे, म्हणजे एक एकदा तर ना, आज ऐक ना माझी गर्लफ्रेंड रुसली आहे, प्लीज म्हणजे हे तूच करू शकतेस, प्लीज एखादं गाणं लाव ना तिच्यासाठी आणि तिला सांग की म्हणजे रेडिओवरून सांग की आय एम सॉरी. असं सुद्धा म्हणजे आपण किती जवळ जातो, ज्या लोकांना आपण कधी बघितलं नाही त्यांच्या लाईफच्या आपण किती जवळ जातो. ओके, म्हणजे आता तुझ्या फॅन्सना मग तू रिप्लाय देतेस का त्यांना, पण अजून पण तू फंडे देतेस का? हो हो डेफिनेटली ते मेसेज करतात मला. मज्जा येते ग. खूप सुंदर जर्नी आहे ही आर्जिंग होणं. आणि आय थिंक तुमच्या मनात एक जरी प्रश्न असेल ना, मी आरजे होऊ शकेन का, ट्राय फॉर इट, यू नेव्हर नो, ते होऊन जाईल. नक्कीच तुझ्यावरून ते घेतील पण, म्हणजे सिरियस घेतील मनावर. आता मला एक सिरियस टॉपिकवर बोलायचं. आता सध्या तुला माहितच असेल की भुदरगड मध्ये एक घटना घडली की एका शिक्षकाने एका विद्यार्थीवर लैंगिक अत्याचार केला. त्यावर तुझी प्रतिक्रिया काय असेल? म्हणजे हे खूप घाणेरड्या प्रकारचं काम एका शिक्षकाने केलं. शिक्षक आता गुरु मानले जातात आणि शिक्षक चांगले आहेत आणि शिक्षकांच्या भरोसावर पालक आपल्या मुलांना शाळेमध्ये पाठवतात. यावर तुझी प्रतिक्रिया काय आहे? नाही नाही, अतिशय घृणास्पद अशी ही घटना आहे डेफिनेटली. आणि मला असं वाटतं की परत मुद्दा तिथंच येतो. कसं असतं ग, अचानक ह्या गोष्टी होतील असं नाही, कुठंतरी सुरुवात होते. कुठंतरी एखादी व्यक्ती जर आपला मेल इगो दाखवून एखाद्या मुलीला घाबरवायला बघतीये तर तिथंच ते थांबलं पाहिजे. आणि त्या बाबतीत मला असं वाटतं की मी खूप लकी आहे की मी कोल्हापुरात जन्माला आले. मी इतक्या वर्षात बघिटलं की कोल्हापूरच्या रस्त्यांवरती कुठेही जरा जरी मिसबिहेव केलं तिथल्या तिथं लोक उत्तर देतात अशा माणसाला. त्यामुळे टू बी कोल्हापूरमध्ये मुली सेफ आहेत. येस येस, कोल्हापूरमध्ये आहेतच सेफ. बट ही घटना म्हणजे आपल्या इथली सिटीतली नाही आहे. पण तरीही मला असं वाटतं की गव्हर्नमेंटनी यावरती म्हणजे स्ट्रिक्ट ऍक्शन घेतल्या पाहिजेत. कारण कसं असतं, आपण डेफिनेटली आपण प्रोटेस्ट करू, पण कुठवर शेवटी डिसिजन्स, शेवटी शिक्षा, ह्या सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंटच्या हातातल्या. पण आपण आपल्या साईडने जितकं जमतंय तितकं या सगळ्या बाबतीत प्रोटेस्ट केलंच पाहिजे असं मला वाटतं. पण हे कुठेतरी थांबलं पण पाहिजे, कारण की हाथरस मधलं प्रकरण, त्याच्या आधी निर्भया प्रकरण, म्हणजे बऱ्याचशा अशा गोष्टी घडून गेलेत ज्या खूप चुकीच्या आहेत आणि दुर्दैवाने त्या मुली या गोष्टीमध्ये बळी गेलेत. आणि आता ही जी मुलगी भुदरगडचं मी जे तुला सांगितलं, ती 8 वर्षाची मुलगी आहे. तर त्या मुलगीला काहीच कळत नाही आणि त्याच्या आईला कळल्यावर या सगळ्या गोष्टी म्हणजे ऑटोमॅटिकली बाहेर आल्या. ही एक चांगली गोष्ट आहे. म्हणजे एक एक्झाम्पल पण भेटले की आता आपल्या मुलींना कसं सांभाळायला पाहिजे आणि त्यांना कसं सावध केलं पाहिजे. म्हणजे आता लोक पण शाळेकडे थोडंफार लक्ष देतील. पण मला नाही असं वाटतं की सगळे शिक्षक असे असतात, असं नाहीये. कुठेतरी माणूस चुकतो, शिक्षक चुकत नाही, हे नक्कीच आहे. आता बॅक टू तुझ्या आर्जिंग फील्ड. आता थोडा सिरियस टॉपिक झाला, आता परत एक फनी एंटरटेनमेंट टॉपिक घेऊया. तू मला सांग आता इथून पुढचे तुझे फ्युचर गोल्स काय आहेत? म्हणजे आता काय काय तू दाखवणार आहेस आणि काय काय तुझ्याकडून आता येत आहे जगासाठी? तुला खरं सांगू का, मी असं अजिबात स्वतःला रिस्ट्रिक्ट केलेलं नाहीये. कारण सध्या मी तुला सांगते, मी म्हणजे वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर काम करते. कारण मी म्हणजे मी जसं तुला सांगितलं, मास्टर्स करते मास कम्युनिकेशन मधून. त्यामुळे त्यासाठी मी मध्ये अॅनिमल रेस्क्यू बद्दलची एक स्टोरी केली. त्यासोबतच LGBTQI+ कम्युनिटीसाठी मी एक सेमिनार केला युनिव्हर्सिटीमध्ये. तर इतक्या वेगवेगळ्या विषयांवर काम सुरू आहे. आता पुढचं जे काम आहे, म्हणजे काम म्हणण्यापेक्षा ही प्रोजेक्ट्स आहेत, असाइनमेंट्स आहेत आणि त्या निमित्ताने खूप शिकायला मिळतंय अगं. आता जो अपकमिंग आहे ते ऍडव्हर्टायझिंग आहे. सो ते एक्सप्लोअर करते मी. म्हणजे तू आता वेगवेगळ्या मल्टिपल फील्डमध्ये काम करतेस असं म्हणायला हरकत नाहीये. म्हणजे आर्जिंग झालं, आता अँकरिंग पण करतेस, पण त्याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रोजेक्ट हँडल करतेस. त्यामुळे तुला ते फनी पण वाटत असेल आणि एक्साइटमेंट असेल की आता हा प्रोजेक्ट आहे, आता काहीतरी नवीन असेल, आता नवीन काहीतरी करायला मिळेल, हो ना? येस येस. आणि अँकरिंग हे सुद्धा खूप अमेझिंग आहे. कारण अँकरिंगचं कसं असतं माहिती आहे, तुम्ही बोलताना तुम्हाला इमिजिएट इफेक्ट कळतोय. एखादा जोक मारला तर अख्खा ऑडियन्स हसायला लागतं. ती मजाच वेगळी आहे. म्हणजे सेन्स ऑफ ह्युमर खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये. डेफिनेटली. आणि आज तू आमच्या स्टुडिओमध्ये आलीस, मला खूप छान वाटलं आणि खूप छान गप्पा मारलेत आपण आरजे निहारिका सोबत. आणि तुझ्या इथून पुढच्या वाटचालीसाठी मी तुला शुभेच्छा देते. आणि तू आमच्या स्टुडिओमध्ये आली, सगळ्या गप्पा मारली, त्यासाठी थँक्यू. थँक्यू सो मच कल्याणी. थँक्यू सो मच स्पीड न्यूज लाईव्ह 24. थँक्यू कोल्हापूर, मला इतकं प्रेम दिल्याबद्दल. आणि यापुढेही असंच प्रेम देत राहा प्लीज. आय लव्ह यू.